बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. सरंगपूर गावाच्या अरुंद गल्ल्यांतून जोरजोराने वारे वाहत होते. पण अशा हवामानात टपरीवर बसून गरम चहा पिण्याचा आनंद काही औरच असतो. भोलूच्या टपरीवर काही गावकरी गंभीर मुद्द्यांवर चर्चा करत बसले होते. अरे बिरजू, तुला माहीत आहे का, काल जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडला. हो ना रामू, आणि नक्कीच हे त्या जंगलातल्या डायांचं काम असणार. मी पण काल तिथे गेलो होतो. त्याचं शरीर पाहून अंगावर काटा आला. पूर्ण रक्त शोषून घेतलं होतं. जणू कोणी युगानुयुगे तहानलेला प्राणी त्याचं रक्त प्यालं असावं. लोक म्हणतात की ती डायन स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी माणसांचं रक्त शोषते आणि त्यांना ठार मारते. अशा भीतीदायक गप्पा मारत रामू आणि बिरजू आपापल्या घराकडे निघाले. त्याचवेळी अर्जुन नावाचा युवक अनेक वर्षांनी आपल्या गावात परत येत होता. त्याची बस खूप उशिरा आली होती, त्यामुळे रात्री खूपच झाली होती. गावात काय बदल झालेत त्याला काहीच माहिती नव्हती. हे एवढं सुनसान का वाटतंय आणि एकही रिक्षा नाही दिसत. आता कसं जाऊ? बस स्टँडवर अजिबात वर्दळ नव्हती. गावात पोहोचण्यासाठी अर्जुनला जंगलातूनच जायचं होतं. तो तसाच निघाला. जंगलात थोडं अंतर गेल्यावर अचानक त्याला कुठून तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. तो थांबला आणि झुडपांच्या पलीकडे पाहिलं. तिथे एक सुंदर तरुणी जमिनीवर बसून रडत होती. ए मुली, इतक्या रात्री या जंगलात काय करतेस तू आणि रडतेस का? माझं नाव माया आहे. मी शहरातून येते, पण उशीर झाल्यामुळे रिक्षा मिळाली नाही आणि रस्ता चुकले. आता काय करू समजत नाही. अगं, अगदी माझ्यासारखीच परिस्थिती तुझी. मी पण उशिरा चालोय. चल, तुला गावापर्यंत सोडतो. ते दोघं चालायला लागतात. चालत असताना अर्जुन अचानक ठेचकडून पडतो. उडता उडता त्याचं लक्ष मायाच्या पायांकडे जातं. पाय उलटे होते. क्षणातच त्याच्या काळजात भीतीचा थरकाप पसरतो, पण तो ती भीती चेहऱ्यावर दाखवत नाही. तुम्ही तर एका छोट्याशा ठेचेलाही नाही सहन करू शकली. एखाद्या भूताने हल्ला केला तर काय कराल? माया खट्याळ हसत म्हणाली, काही नाही, छोटासा दगड असेल. तुम्ही पुढे चला, मी मागून येतो. अर्जुनला आता समजलं होतं, ही कोणती सामान्य मुलगी नाही. तो मनातल्या मनात हनुमान चालीसा म्हणू लागला. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जसे जसे मंत्र तिच्या कानात पडायला लागले, माया कळवळू लागली. तिचे केस हवेत उडू लागले. चेहरा हळूहळू विक्राळ झाला. एक भीषण डायण. अर्जुन थोडा मागे सरकला, पण त्याने पठण थांबवलं नाही. थांब, चूप हो, नाहीतर तुझं रक्त शोषून घेईन. माया किंचाळली, पण अर्जुन अधिक जोरात म्हणू लागला. ज्ञानगुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर. मंत्रांच्या शक्तीला माया टिकू शकली नाही. ती जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. अर्जुनने पटकन तिच्या जवळची दोरी घेऊन तिला एका झाडाला बांधून टाकलं आणि गावाकडे धावत सुटला. गावकऱ्यांना सगळं सांगितल्यावर सर्वजण अर्जुन सोबत त्या जागेवर आले. माया अजूनही बेशुद्ध होती. थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली आणि जोरजोरात किंचाळू लागली. तिच्या किंकाळ्या संपूर्ण जंगलात घुमत होत्या. पण आता गावकऱ्यांचा संयम सुटला होता. जिवंत जाळा हिला. या हरामखोर डायनेने आपले तरुण पोरं मारली आहेत. एक क्षणही थांबू नका. सर्वांनी मिळून लाकडं रचली. माया अजूनही कळवळत होती, पण आता कोणीही दया दाखवली नाही. माया जिवंत जळाली.